सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अत्यंत कौशल्याने तपास करत मागील 6 महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध लावून तिला सुरक्षित ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी संशयित आरोपी सच्चू कुमार कृष्णा चंद्रबंसी याला चाकण पुणे परिसरातून अटक करण्यात आली आहे। विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला कशाची तरी आमिष दाखवून पळून नेले होते। विजापूर नाका पोलिसांनी यापूर्वी अनेक प्रयत्न केले, परंतु आरोपी व मुलगी मिळून आले नव्हते। अखेर 3 फेब्रुवारी 2026 रोजी हा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला। तपास हाती घेतल्यावर पथकाने तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने अवघ्या 18 दिवसात शोध लावला। आरोपी आणि पीडित मुलगी हे आंबेठाण रोड, बिरवडी, चाकण, पुणे येथे असल्याची खात्री पडताच पथकाने तिथे छापा टाकून 21 फेब्रुवारी 2026 रोजी दोघांना ताब्यात घेतले। काल 22 फेब्रुवारी रोजी त्यांना पुढील कार्यवाहीसाठी विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आली आहे। ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त श्रीमती डॉक्टर अश्विनी पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस उपनिरीक्षक अश्विनी काळे, पोलीस हवालदार अलका शहापुरे, महादेव बंडगर, असत्तार पटेल, चालक दादा गोरे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे गायकवाड मच्छिंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। Right now and press the bell icon. Never miss an